नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपला शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आपला आता बरेच दिवस झाले आपण व्हिडिओ बनवलेला नाही आहे, कारण की आपल्याला कामामुळे वेळ मिळाला नाही आणि आपलं एक चांगलाच मोठंच असं नुकसान झालेलं आहे। नुकसान कसं झालं ते तुम्हाला मी सविस्तर कळवतो। आणि ते नुकसान कधी ज्यांनी पहिली वेळेस बोर घेतली त्यांच्यासोबत कधी ते नुकसान झालं असतं तर ते खूपच असे परेशान झाले असते। तर आपण आपल्या शेळ्या बघू शकता, पहिल्या व्हिडिओमध्ये आणि आताच्या व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला त्या शेळ्यामध्ये भरपूर असा फरक झालेला आहे, जाणून येईल तुम्हाला। आता काही शेळ्या आपल्या क्रॉस झाल्या, काही खाली आहे। आता त्यांना एक 4 वाजता आपण चारा टाकलेला आहे। आपला मेल पण आता एक जबरदस्त बनला, कारण की आता त्याला पण शेळ्या क्रॉस करायचं काही काम नाही, त्याच्यामुळे मेल पण एक तब्येत त्याची चांगली बनलेली आहे। आणि आपण बघू शकता काय असं आपल्यासोबत असं घडलं। ही फिमेल दिसते आपल्याला, हिच्याच सोबत एक फिमेल होती दुसरी, ती आपल्याला इथं दिसत नाही आहे। ती आपल्याला इथं का बरं दिसत नाही आहे तर ती फिमेल आपली मेलेली आहे। तर ते कशामुळे, तर ते झालं असं डिलिव्हरी, तिची डिलिव्हरीच्या टायमाला डिलिव्हरी तिची जवळपास 4 ते 5 घंटे डिलिव्हरी व्हायला लागली। तर ते कशामुळे, तर एक पिल्लू जे असतं ते पिल्लाचं ॲक्च्युली झालेलं काय होतं, ही बघा पिल्लू आहे समज, यांचं जे इथं जे कंबर असतं की हिची साईज खूप मोठी झाली होती। ही कसं आपली छोटी दिसती, एक आपला हात इतकी साईज तीच झाली होती, जवळपास हात दिसतो अशी इतकी। त्याचं झालं काय, पाय तर पुढं आला पण त्याचं कंबरच बाहेर निघत नव्हतं आईच्या पोटातून। तर ते शेळीची इतकी परेशानी झाली, इतकी दैन झाली त्या शेळीची, तर एवढ्या याच्यामध्ये ती शेळी मरण पावली। म्हणजे त्या दिवशी नाही तर त्या एकदम डिलिव्हरी वगैरे झाली, मग आपण पिल्लू वगैरे काढलं। जवळपास 12 वाजेपासून तिची डिलिव्हरी चालू होती, ते 4 ते 5 वाजले होते। तर तिचं पिल्लू जवळपास 4 ते 5 वाजता तिचं पिल्लू पोटातून बाहेर काढलं। त्यावेळेस पर्याय आपल्यासोबत एकच होतं, एक शिजर करायचं। शिजर करायला पण नंतर बरेचसे प्रॉब्लेम येत्या, पावसाळा आहे, पावसामुळे पण थोडी अडचण येते। तर मग आपण शिजर न काढता असंच पिल्लू ओढून काढण्याचा प्रयत्न केला, पण शेळीची खूपच हाल झाली होती। म्हणजे तिच्या जीवाच्या वर तिची हाल झाली, त्याच्यामुळे ती एक्सपायर झाली। आपण तिला ट्रीटमेंट पण भरपूर केली, पण रात्रीच्या वेळेस काय झालं, आपण तिला एका कंपार्टमेंटमध्ये ठेवलं, त्याच्यानंतर ती एक्सपायर झाली। ते आपल्याला कळलंच नाही, आपण ते सकाळी बघितलं। ट्रीटमेंट वगैरे आपण भरपूर केली, ट्रीटमेंटची आपल्याकडं काहीच आपण एक कसर ठेवत नाही, कारण की जिथं 500-1000 खर्च करायची तर आपण 10,000 शेळ्यासाठी खर्च करू शकतो। असं झाल्यानंतर मग पिल्लू पण भरपूर मोठं होतं, पिल्लू जवळपास ते 5 ते 6 किलोचं पिल्लाचं वजन असतं, कारण त्याचं कंबर मोठं झाल्यामुळे वजन खूप त्याचं बनले। आपल्या फार्मवर जवळपास झाले बोरला 4 वर्ष। 4 वर्षामध्ये माझ्या फार्मवर पहिली वेळेस असं झालं, म्हणजे पहिली वेळेस एक शेळी आत्ताशी आपल्याकडे दगवलेली, तर ती आपलं काही तिच्यात दोष नव्हता, ते निसर्गाचा दोष होता। निसर्गाने त्यासाठी एवढं केलं, ते एक्सपायर पिल्लाचं मागचा भाग खूप मोठा बनला। आणि असं ॲक्च्युली होत राहतं, आपल्या बोर शेळ्यामध्ये नाही तर ते गावरान शेळ्यामध्ये पण भरपूर होतं। तसं काही नाही, आपल्या शेळ्यामध्ये होतं म्हणून शेळीपालन करायला गेलं, प्रत्येक शेळीपालनाला ते अडचणी येतातच। काहीचं मुंडकं मोठं असतं, काहीचं पाय मोठे असतं, काही आणि ते 2 होते, एक मेल आणि एक फिमेल। फिमेलची ते काही प्रॉब्लेम नव्हता, पण मेलला तसं झालेलं होतं। समोर कोणी जर ती नवीन शेळी जर असती कोणी घेतलेली तर त्याच्यासाठी खूप अवघड समस्याही होती, कारण की ती आपल्यासाठी एवढं काही अवघड नाही, कारण की आपली ती घरची शेळी होती। बघा ही जी समोर ही शेळी दिसती, ही शेळी हिची फिमेल ती होती आणि ती प्रेग्नंट राहिली आपल्याकडं, मस्त झाली ती, हिच्यासारखी हिच्यासोबतची होती।
आणि जवळपास आपलं 80,000 रुपयाचं नुकसान झालं आहे। 80,000 रुपये कसं लगभग 40,000 रुपयाची पिल्ले, 40-50 पेक्षा जास्तच गेले असते, पण साधारण 40,000 रुपये पिल्लांची किंमत दोन्ही। आणि एक ती शेळी जवळपास 40-45,000 धरा, 40-45,000 म्हटलं तर आपलं जवळपास 80,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे। म्हणजे 80,000 रुपयाचं नुकसान एक साधारण शेतकऱ्याला झेलणं हे खूपच अवघड आहे, कारण की पहिली वेळेस ज्याने घेतलं त्याला तर अवघड समस्या होईल। पण तसं तर कधी घडत नाही आपल्याकडे, 4 वर्षामध्ये पहिली वेळेस घडलं आणि एखाद्या वेळेस अशा गोष्टी घडतच राहतात। आणि तुम्ही म्हणशाल मग एक पिल्लू मेलं, एक कंबर मोठं होतं त्याच्यामुळे निघलं आणि दुसऱ्याचं काय झालं? झालं असं, एक ज्याचं कंबर मोठं होतं ते पहिले आलं होतं ते वरतं, त्याच्यामुळं ते मागचं पण अटकलं, ते पण बाहेर आलं नाही। आपल्याला मध्ये माहीत नव्हतं काय झालं आहे, कंबर मोठं आहे काय काही आपल्याला ते कळलंच नाही। तर मग ते हे पुढचं वरतं याच्यामध्ये मागचं जे ते जास्त वेळमध्ये राहिल्यामुळं ते पण एक्सपायर होऊन गेलं, मग ते दोन्ही एक्सपायर झाले, त्याच्यामुळे ती समस्या आपल्याला आलेली आहे। आणि तसे तर शक्यतो कधी प्रॉब्लेम येत नाही आपल्याकडे, 4 वर्षामध्ये तसे कधी प्रॉब्लेम आले नाही। हा प्रॉब्लेम पहिल्या वेळेस आला, एखाद्या वेळेस सगळीकडून फायदा होईल असंच नसतं, कधी आपलं नुकसान पण होऊ शकतं, कारण की प्रत्येक वेळेस कधी फायदा होत असला तर मग नुकसान ते कधी होईल, नुकसान पण एखाद्या वेळेस झालं पाहिजे। त्याच्यानंतर आपल्या पण लक्षात येतं की नुकसान फायदा हे चालूच असतं, त्याच्यामुळे आपण एवढं काही टेन्शन घ्यायला नाही पाहिजे नवीन शेळी पालकांनी। तर आपल्याला जाऊ द्या, 80,000चं नुकसान झालं, आपला फायदा पण दुप्पट होणारच आहे। पूर्ण फिमेल आपल्या प्रेग्नेंट आहे, म्हणजे आता गाभण राहिल्या 1 2 3 4 12 फिमेल जे आहे ते आता गाभण राहिलेले आहे। 12चे पिल्ले होणारे आपल्याकडे 24 म्हटलं तर आपण 20च पिल्ले धरून चाला। एक पिल्लू 20,000च्या पुढं आपण विकणार आहे, 20 ते 25,000 पूर्ण फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन आणि थर्ड जनरेशन पिल्लू असणार आहे। तर लगभग एक 20 ते 25,000 रुपये पिल्लू, तर 5 लाख रुपये आपल्याला यांच्यापासून पिल्लापासून मिळणार आहे। तर एवढं काही चिंता करायची नाही, या गोष्टी घडतच असतात एखाद्या वेळेस। आणि आपलं कुक्कुटपालन पण आहेत, गावरान कोंबड्या पण आहे आपल्याकडे। पिल्ले काढले होते आपण 250, त्याच्यामधले भरपूर पिल्ले विक्री झाली आणि 20-25 पिल्लं आपण घरी ठेवले। परत आपण पिल्लं काढणार आहोत थोड्या दिवसानंतर। तर आपण शेळी पालन करता वेळेस डिलिव्हरीच्या वेळेस शेळीची काळजी घ्या। धन्यवाद।